आपल्या संविधानाची ओळख या नागरिकशास्त्रातील पहिल्या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यातील पहिला आहे, संविधानातील तरतुदी। उत्तर, देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो। या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात। या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो। संविधान दिन, त्याचं उत्तर आहे, मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले। या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात। प्रश्न दुसरा, चर्चा करा। त्यातील पहिला प्रश्न आहे, संविधान समितीची स्थापना केली गेली। संविधान समितीची स्थापना का केली गेली हे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे। 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले। त्यापूर्वी भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे। स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता। म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली। दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते। याचं उत्तर आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता। त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला। हा मसुदा संविधान सभेपुढे मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली। संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते। देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी, याचं उत्तर आहे, राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबी संबंधी कायदे करावे लागतात व निर्णय घ्यावे लागतात। देशाचं संरक्षण व परकीय आक्रमकांपासून देशाचं संरक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण व आरोग्य सेवा, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय, या बाबींचा देशाच्या राज्यकारभारात समावेश होतो। प्रश्न तिसरा आहे, योग्य पर्याय निवडा। कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय आहेत, अमेरिकेचे, भारताचे, इंग्लंडचे की यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे, इंग्लंडचे संविधान पूर्णतः लिखित नाही। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुर्गाबाई देशमुख आणि B.N. राव। तर याचं उत्तर आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। पुढीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजकुमारी अमृता कौर आणि हंसाबेन मेहता। याचं उत्तर आहे, महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की J.P. कृपलानी? तर याचं उत्तर आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न 4 आहे, तुमचे मत लिहा। शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण व आरोग्य सेवा, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय, अशा विविध विषयांवर शासनाला कायदे करावे लागतात। 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? तर याचं उत्तर आहे, संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला। 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली। या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले, म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। तिसरा प्रश्न आहे, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे। उत्तर, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे पुढील प्रमाणे: कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो। शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत, त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते। सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो, त्यामुळे लोकशाही मजबूत होते। जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते। तसेच नागरिकांना आपले हक्क व कर्तव्यांची जाणीव होते। आपल्या संविधानाची ओळख या पाठाखाली असलेला स्वाध्याय आपण पाहिलेला आहे। पुढील व्हिडिओच्या माध्यमातून असेच आपण इतिहास व नागरिकशास्त्रातील स्वाध्याय पाहणार आहोत। धन्यवाद।